विनोद आणि रचनाचे लग्न खूप धूमधडाक्यात झाले. 7 वर्षापूर्वी जेव्हा रचना नवी नवरी बनून विनोदच्या घरी आली होती, तेव्हा गावातले सगळे लोक बोलत होते की दोघांची जोडी किती छान शोभत आहे. विनोदचे कुटुंब गावातले एक प्रतिष्ठित घराणे होते. गावात घरातल्या सगळ्यांचा दरारा होता. पण लग्नानंतर जे झालं त्याची कुणी कल्पना पण केली नव्हती. रचना या घरात आली तेव्हा तिला वाटलं होतं तिचा नवीन संसार, तिचं नवीन आयुष्य सुरू होईल. तिने घरातल्या सगळ्यांना खुश ठेवायचा पूर्ण प्रयत्न केला. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या मन लावून सांभाळत होती. सकाळी लवकर उठून घरातल्या कामाला लागत होती. सासूचा आदेश मानत होती. घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार मन लावून करत होती. पण तिने केलेल्या प्रत्येक कामात काही ना काही चूक काढत असायची. तिची सासू कायम टोमणा मारत म्हणायची, आम्ही तर विचार केला होता की शिकलेली, सुंदर, संस्कारी, साधी सरळ सून आणावी, पण तुझ्या माहेरच्या लोकांनी आम्हाला फसवलं आहे. तिचा नवरा विनोद तर कायम त्याच्या आईचीच बाजू घेत असायचा. बायकोच्या बाजूने कधी बोलत नव्हता. हळूहळू रचनाच्या मनात दुःखाचा डोंगर साचायला लागला. लग्नाच्या 5 वर्षानंतर परिस्थिती एवढी बिघडली की छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा भांडणं व्हायला लागली. एक दिवस विनोद रागात म्हणाला, रचना, तू या घरात फिट बसत नाहीस. तू या घराच्या लायकीची नाहीस. आईचं बरोबर आहे, तू आमच्या कुटुंबासाठी योग्य नाहीस. चल, आपण या नात्याला इथेच पूर्णविराम देऊ. नवऱ्याचं बोलणं ऐकून रचनाच्या पायाखालची जमीन सरकली. पण ती तिच्या डोळ्यातले पाणी लपवून म्हणाली, जर हीच तुमची इच्छा असेल, यातच तुम्हाला आनंद मिळत असेल तर ठीक आहे. कोर्टात त्यांचा घटस्फोट झाला. 7 वर्षाचे नाते काही मिनिटातच कायमचे तुटले. रचना तिच्या माहेरी परत आली. लोक बोलायला लागले की विनोद तर आता दुसरं लग्न करून मोकळा होईल. पण बिचाऱ्या रचनाचे आयुष्य बर्बाद झाले. पण कुणाला हे माहीत नव्हतं की रचनाच्या शांत बसण्यामागे एक वादळ लपलेलं होतं. घटस्फोटाच्या 6 महिन्यानंतर लगेच विनोदचं त्याच्या आईने दुसरं लग्न गावातल्या गीता नावाच्या मुलीशी ठरवलं. त्यांना पूर्ण विश्वास होता की गीता त्यांच्या आवडीची मुलगी आहे आणि यावेळी त्यांचं त्यांच्या सुनेवर पूर्ण नियंत्रण राहील. विनोदच्या घरात परत एकदा लग्नाचा गोंधळ सुरू झाला. मांडव पडला. घरात पाहुणे यायला लागले. लग्नाच्या दिवशी घरात खूप आनंद होता. ढोल वाजत होते. लग्नाला वराड निघणारच होते. तेवढ्यात दारात एक कार येऊन उभी राहिली. त्या गाडीतून खाली उतरली ती रचना. छान साडी नेसलेली, चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती आणि डोळ्यात एक आत्मविश्वास होता. गावातील सगळे लोक, पाहुणे तिला बघून आश्चर्यचकित झाले. तिची सासू सावित्रीताई रागात ओरडत म्हणाल्या, अरे, ही इथे काय करत आहे? हिला तर मी माझ्या घरातून हाकलून दिलं होतं. विनोदला पण पहिल्या बायकोला रचनाला बघून धक्का बसला होता. पण लोकांना त्यावेळी धक्का बसला ज्यावेळी तिच्यासोबत आलेल्या व्यक्तीला त्यांनी बघितलं. तिच्यासोबत आलेल्या व्यक्तीला बघून सावित्रीताई आणि त्यांच्या नवऱ्याच्या मनात आग लागली. लोक आपापसात कुजबूज करायला लागले. हा माणूस कोण आहे? या माणसाला बघून तिचे सासू सासरे का घाबरले आहेत? रचना सगळ्यांच्या समोर ताठ मानेने म्हणाली, आज मी ते कुणाचं घर तोडायला आले नाही. उलट ते सत्य सगळ्यांच्या समोर आणायला आले आहे. जे सत्य या कुटुंबातल्या लोकांनी सगळ्यांच्या पासून लपवून ठेवलं होतं. रचना म्हणाली, हा तोच माणूस आहे ज्याचं आयुष्य या लोकांनी बर्बाद केलं आहे. तिचं बोलणं ऐकून जमलेले सगळे लोक चकित झाले. गाडीतून उतरून दारात उभा असलेला तो माणूस खूप थकलेला होता. पण त्याच्या डोळ्यात आग लागली होती. त्या माणसाचे नाव शंकरराव होते. खूप वर्षापूर्वी तो आणि रचनाचा सासरा दोघं एकत्र मिळून बिझनेस करत होते. आजूबाजूला राहणाऱ्या वयस्कर लोकांनी त्याला ओळखलं होतं आणि आपापसात बोलायला लागले, अरे, हा तर तोच शंकरराव आहे जो अचानक एक दिवस गायब झाला होता. असं ऐकण्यात आलं होतं की त्याच्यावर चोरी करण्याचा आरोप लावला होता आणि त्याला जेलची शिक्षा पण झाली होती. त्याला बघून सावित्रीताईंचा चेहरा पांढरा पडला. त्या घाबरून म्हणाल्या, हा खोटारडा माणूस माझ्या दारात का आला आहे? त्याला इथून बाहेर हाकलून द्या. पण रचनाने सगळ्या लोकांना शांत केलं. तिचा आवाज स्पष्ट आणि मजबूत होता. ती मोठ्या आवाजात म्हणाली, आज इथून कुणालाही बाहेर काढलं जाणार नाही. आज या घराचे सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे. आज या लोकांचा खरा चेहरा सगळ्यांना दिसणार आहे.
विनोद रागात चिडून मोठ्या आवाजात म्हणाला, रचना, तू हे नाटक करायचं बंद कर. तुला आमच्या घरातून कायमची बाहेर काढले आहे. तुझा आणि आमचा आता काहीच संबंध नाही. तुझं आणि आमचं काहीच नातं नाही. विनोदचे बोलणे ऐकून रचना हसली, पण तिच्या हसण्यात दुःख आणि वेदना दोन्ही होत्या. ती मोठ्या आवाजात म्हणाली, विनोद, नातं तोडल्यामुळे संपत नाही. मी फक्त घटस्फोट घेतला आहे, पण या घराची सत्यता, त्यांनी केलेले वाईट कृत्य जाणून घेऊन शांत बसणं माझ्या रक्तात नाही. शंकररावांनी थरथरत्या आवाजात सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, खूप वर्षापूर्वी मी आणि विनोदचे वडील एकत्र पार्टनरशिपमध्ये बिझनेस करत होतो. बिझनेस वाढवण्यासाठी मी दिवसरात्र मेहनत करत होतो. एक दिवस या लोकांनी माझ्या नावाची खोटी कागदपत्र बनवून घेतली आणि माझ्यावर चोरी आणि धोका दिल्याचा आरोप केला. माझ्यावर केस झाली, मला शिक्षा झाली, माझं घर बर्बाद झालं. माझी बायको हा धक्का सहन करू शकली नाही आणि ती मला सोडून गेली. माझी मुलगी माहीत नाही कुठे गेली. मी बर्बाद झालो. माझं आयुष्य बर्बाद झालं. सगळं संपलं आणि हे लोक माझ्या जीवावर श्रीमंत होत गेले. जसे हे सत्य बाहेर आले, सगळ्या लोकांच्या चर्चा सुरू झाली. लोक, पाहुणे एकमेकांना कुजबुजत म्हणाले, हा थाटमाट, ही श्रीमंती, ही तर दुसऱ्यांच्या जीवावर त्याला पायदळी तुडवून मिळालेली आहे. हे लोक तर धोकेबाज आहेत. सावित्रीताईंचा नवरा रागात ओरडत म्हणाला, हे सगळं खोटं आहे, खोटं आहे. ही बाई त्याला आम्हाला बरबाद करायला इथे घेऊन आली आहे. म्हणजे आमची इज्जत मातीत जाईल. आमचं सगळ्या गावासमोर नाक कापलं जाईल. ती तिचा बदला आमच्याकडून घेण्यासाठी या माणसाला इथे घेऊन आली आहे. त्यांचे फालतू आरोप ऐकून रचनाने तिच्या गाडीतून एक फाईल बाहेर काढली. ती सगळ्यांच्या समोर उघडली आणि म्हणाली, हे बघा, या फाईलमध्ये सगळे पुरावे आहेत. हे पुरावे हे सांगत आहेत की त्यावेळी ज्या खात्यातून पैसे काढले होते त्यावर विनोदच्या वडिलांची सही होती आणि शंकररावांना जाणून बुजून या सगळ्यात फसवलं गेलं होतं. कोर्टात पोहोचण्या अगोदरच सगळे पुरावे गायब केले होते. गावातले सगळे लोक हे ऐकून सुन्न झाले. मुलीकडचे लोक बोलायला लागले की अशा धोकेबाज लोकांच्या घरात आम्ही आमची मुलगी कधीच देणार नाही. आत्तापर्यंत आम्हाला वाटलं होतं की तुम्ही खूप इज्जतदार खानदानी लोक आहात, पण तुम्ही तर गुन्हेगार निघालात. सावित्रीताई रागात ओरडत म्हणाल्या, रचना, तू तुझा बदला घेण्यासाठी हे सगळं करत होतीस ना? तू माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद करून टाकलंस. रचना खूप शांततेत उत्तर देत म्हणाली, नाही आई, मी तर फक्त जगाच्या समोर सत्य ठेवलं आहे. तुम्ही माझं आयुष्य घटस्फोटाने तोडले, पण मी तुमचा खरा चेहरा जगाला दाखवला. मी तुमच्या चेहऱ्यावरचा चांगुलपणाचा मुखवटा उतरवला. यात फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही खोट्याच्या जीवावर उभे होता आणि मी सत्याच्या बाजूने. जमलेले सगळे लोक रचनाची प्रशंसा करत टाळ्या वाजवत होते. कितीतरी पाहुणे तिथून जायला लागले. लग्नाचा कुठलाच विधी पूर्ण झाला नाही आणि विनोद फक्त बघत उभा राहिला. डोळ्यासमोर पहिल्या बायकोचा रचनाचा चेहरा आणि मनात एक असं होतं ज्यामुळे पूर्ण जग त्याच्या विरोधात उभं होतं. लग्नाचा सगळा आनंद दुःखात विरून गेला. अचानक ढोल वाजायचे बंद झाले. दारातून मांडव काढला गेला. गावातले लोक बोलायला लागले की हे तेच घर होतं ज्याचा गावात खूप मान होता, ज्याचा वेगळा रुबाब होता. पण बघा, एका बाईने त्यांचं पूर्ण सत्य बाहेर आणून त्यांच्या घराचा पाया हलवला. विनोद रागात घरात येऊन सोफ्यावर बसला. त्याने त्याचं डोकं पकडलं आणि म्हणाला, हे सगळं माझ्यामुळं झालं. जर मी रचनाला घटस्फोट दिला नसता तर तिने हे सगळं केलं नसतं. सावित्रीताई चिडून ओरडत म्हणाल्या, तू शांत बस. तुझी पहिली बायको तशीही आमच्या विरोधात होती. मी तुला बोलले होते की शिकलेल्या मुली कधी घर संसार टिकवत नाहीत. तुझी बायको आमच्या घराची बर्बादी बनवून आली होती. विनोदचे वडील डोकं पकडून म्हणाले, आता आपण गावात तोंड दाखवायच्या लायकीचे राहिलो नाही. लोक तोंडात शेण घालायला लागतील. आपला बिझनेस, आपली सगळी दुकाने अडचणीत आहेत. जर ती फाईल पोलिसांच्या हाती लागली तर आपल्या सगळ्यांना तुरुंगात जायला लागेल. विनोदचा धाकटा भाऊ सुजित पहिल्यांदा त्याच्या आईवडिलांवर भडकला आणि म्हणाला, तुम्ही दोघं बस करा. आई, तू तर कायम दादा बहिणीच्या नात्यात विष कालवत राहिलीस.
जर तुम्ही लोकांनी रचना वहिनीला आपले मानले असते तर आज हा दिवस बघायला लागला नसता. तुम्ही तुमच्या हट्टीपणामुळे आणि लालचीपणामुळे सगळं काही बरबाद करून टाकलेत. मुलाचं बोलणं ऐकून सावित्रीताई हैराण झाल्या. ज्या मुलावर त्यांना सगळ्यात जास्त विश्वास होता तोच आज त्यांच्या विरोधात उभा होता. इकडे रचना तिच्या माहेरी परत आली होती, पण तिच्या सासरी परत येण्यामुळे विनोदच्या घराची अवस्था वाईट करून ठेवली होती. गावातले लोक आता सावित्रीताईंना बघून बोलायचे, बघा ही तीच बाई आहे जिने स्वतःच्या सुनेला घरातून बाहेर काढलं होतं आणि आज त्या सुनेने त्यांना सत्याचा आरसा दाखवला आहे. 2 दिवसांनी त्यांच्या होणाऱ्या सुनेचे गीताचे वडील पोलिसांना घेऊन त्यांच्या घरी पोहोचले. गीताचे वडील कठोर आवाजात म्हणाले, आम्हाला धोका देण्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. माझ्या मुलीच्या इज्जतीशी तुम्ही लोक खेळला आहात. मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस ते कागद दाखवत म्हणाले, जर हे पुरावे खरे निघाले तर तुम्हा लोकांना अरेस्ट केलं जाईल. सावित्रीताई तिथेच रडायला लागल्या आणि रडत म्हणाल्या, अरे देवा, हा कुठला कलंक आमच्या घराला लागला आहे. विनोदला पहिल्यांदा जाणीव झाली होती की ज्या बाईला त्याने कमजोर समजली होती तिनेच आज त्यांच्या पूर्ण कुटुंबाची काया पलटली होती. जे घर ताठमानेने मिरवत होतं आज तेच घर अपमान आणि भीतीमुळे थरथरत होतं. दारावर आता गावातल्या लोकांची वर्दळ राहत नव्हती, तर पोलीस आणि कर्जदारांची धमकी ऐकायला मिळत होती. त्याचे वडील दिवसरात्र आता भीतीमध्ये जगत होते. कधी कोर्टाचा समन यायचा तर कधी गावातले लोक टोमणे मारायचे. त्यांच्या डोळ्याखाली काळे डाग दिसायला लागले. सावित्रीताई ज्या रुबाबात मिरवत होत्या त्या आता गावातल्या रस्त्यांनी चालताना तोंड लपवून जात होत्या. लोक हसून टोमणा मारत म्हणायचे, बघा ही तीच बाई आहे जिने स्वतःच्या सुनेला घरातून हाकलून बाहेर काढलं होतं आणि दुसरी सून आणायचा विचार केला होता. आज त्याच पहिल्या सुनेने त्यांच्या घराची कशी वाट लावून ठेवली आहे. सुजित आता घरापासून लांब लांब राहायला लागला. एक दिवस त्याने त्याच्या आईवडिलांना स्पष्ट शब्दात सांगितलं की यापुढे मी या घरात राहणार नाही. तुम्ही लोकांनी ज्या खोट्याच्या आधारावर हे साम्राज्य उभं केलं होतं मला त्याचा हिस्सा बनायचा नाही. मी माझी नोकरी आणि इज्जतीसाठी वेगळा राहीन. सावित्रीताई रडत हात जोडून मुलाला समजावत म्हणाल्या, सुजित बाळ, असं आम्हाला सोडून जाऊ नकोस. पण त्याने आईचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि दार बंद करून घरातून निघून गेला. विनोदला स्वतःला खूप एकटं जाणवत होतं. एकीकडे त्याच्या आईवडिलांची बदनामी तर दुसरीकडे बायकोची रचनाची आठवण. त्याला रात्रीची झोप लागत नव्हती. तो दारू पिऊन त्याचं दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रत्येक वेळी कानात बायकोचा आवाज घुमत असायचा, मी फक्त सत्य सगळ्यांच्या समोर आणलं आहे. इकडे रचनाचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. माहेरी तिला खूप मानसन्मान मिळत होता. तिचे दादा वहिनी खूप गर्वाने बोलत असायचे, तू हिंमत दाखवल्यामुळे आमची मान गर्वाने ताठ झाली आहे. खूप कमी बायका असं धाडस करू शकतात. रचनाने तिच्या आयुष्याला एक नवीन वळण दिलं. ती एका समाजसेवी संघटनेसोबत काम करायला लागली. ती सासरी अत्याचार झालेल्या बायकांची मदत करण्याचे काम करत होती. तिची कहाणी आता बायकांसाठी प्रेरणा बनली होती. एक दिवस विनोद गुपचूप कुणालाही न सांगता रचनाला भेटायला आला. त्याच्या चेहऱ्यावर लाज आणि भीती दोन्ही होतं. तो रचनाला म्हणाला, रचना, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी आईच्या बोलण्यात येऊन तुला कायमची गमावली. आज मला कळत आहे की तू किती मजबूत आणि खरी आहेस. रचनाने थंड नजरेने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, विनोद, नाती फक्त प्रेमाने नाही तर विश्वासावर निभावली जातात. तुम्ही तोच विश्वास गमावला आहात. आता तुमची माझ्या आयुष्यात काहीच जागा नाही. हे ऐकून विनोदच्या पायाखालची जमीनच सरकली. तो तिथेच बसून तिची माफी मागत राहिला, पण रचनाने मागे वळून बघितलं नाही. विनोद घरी परत आला. त्याने बघितलं त्याच्या वडिलांना झटका आल्यामुळे दवाखान्यात दाखल केलं होतं. त्याची आई घरात बेशुद्ध पडली होती. पाहुण्यांनी, गावातल्या लोकांनी त्यांच्याशी सगळे संबंध तोडले होते. कधी रुबाबात असणारे घर आता उद्ध्वस्त झाले होते.
डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की यांना आता दुसरा धक्का सहन होणार नाही. जर घरातली भांडणं संपली नाहीत तर यांना वाचवणं अवघड होईल. विनोद वडिलांच्या उशाजवळ बसून रडत होता. पण आता रडून तरी काय होणार होतं? कुणाचं नशीब बदलणार होतं? सावित्रीताई पण व्हीलचेअरवर दवाखान्याच्या खोलीत बसल्या होत्या. चेहऱ्यावर पश्चाताप दिसत होता. सुजित घरापासून वेगळा राहत होता. वडिलांची बातमी ऐकून तो पण त्यांना बघायला दवाखान्यात आला होता. पण वॉर्डमध्ये येण्याअगोदरच त्याची पावलं दारातच थांबली. त्याने बघितलं की त्याचा भाऊ पूर्णपणे तुटला होता. तो बाहेरूनच मान खाली करून म्हणाला, "मी त्याच वेळी बोललो होतो की खोट्याच्या आधारावर उभे असणारे घर जास्त दिवस टिकत नाही. आता भोगा आपल्या कर्माची फळं." असं म्हणत तो दारातूनच परत गेला. विनोदला समजलं होतं की ज्या साम्राज्यावर त्याला गर्व होता ते आता वाळूसारखे हातातून निसटून गेलं होतं. जे लोक कधी काळी त्यांच्या दारात मान खाली घालून येत असायचे ते आता वळून पण बघत नव्हते. गावातल्या बायका सावित्रीताईंना बघून कुजबुजत म्हणायच्या, "ही तीच बाई आहे जिने सुनेला घरातून बाहेर काढून स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने कुऱ्हाड मारून घेतली आहे." दुसरीकडे रचना आता पहिल्यासारखी राहिली नव्हती. ती आत्मनिर्भर बनली होती. स्वतःच्या पायावर उभी राहिली होती. समाजसेवी संघटनेत काम करत असल्यामुळे तिचं रोज नाव पेपरमध्ये झळकत होतं. घटस्फोट घेणाऱ्या बाईने मुलींना आयुष्यात जगण्याचा नवीन मार्ग दाखवला होता. ती तिच्या अनुभवावरून बायकांना, मुलींना समजावत म्हणायची, "शांत बसून अत्याचार सहन करणे सगळ्यात मोठा अपराध आहे. स्वतःसाठी आवाज उठवा, नाहीतर लोक तुम्हाला पायदळी तुडवतील." बऱ्याच महिन्यांनी एक दिवस रचना आणि विनोद समोरासमोर आले. विनोदला तिच्याशी खूप बोलायचा प्रयत्न केला, पण रचना त्याला सगळ्यांच्या समोर स्पष्ट शब्दात सांगितले, "आपले नाते आता फक्त कागदावरच संपले नाही तर मनापासून पण संपले आहे. मी तुम्हाला माफ करते, पण आयुष्यात परत कधीच तुमच्यासोबत येणार नाही." तिचा आवाज एवढा ठाम होता की ऐकणारे सगळे लोक टाळ्या वाजवायला लागले. विनोद मान खाली घालून तिथेच उभा राहिला. काही दिवसांनी त्याच्या वडिलांचे निधन झाले. सावित्रीताईंना आधार देणारं कोणीही राहिलं नाही. पाहुण्यांनी सगळी नाती तोडली. शेवटी त्या एकट्या राहिल्या. तीच बाई जी सुनेला टोमणे मारत होती ती आज दुसऱ्यांचे टोमणे ऐकून मनातून तुटली होती. विनोदने सगळे काही गमावले होते. त्याचं घर, बायको, संसार, इज्जत, बिझनेस, सगळं काही. कर्ज आणि कोर्ट केसमुळे सगळं काही बर्बाद झालं होतं. तो बायकोला परत मिळवण्याची वाट बघत होता, पण आता खूप उशीर झाला होता. रचनाने तिचं नवीन आयुष्य जगण्याचा मार्ग शोधला होता. तिने काम करत करत तिचे लॉचे शिक्षण पूर्ण केले आणि वकील बनली. समाजात आता तिचे स्वतःचे वेगळे असे नाव होते. लोक तिला मानसन्मान देत होते. तिची कहाणी बायकांच्यासाठी एक आदर्श बनली होती. जर एका बाईने मनात ठरवले ना तर ती पूर्ण खानदानाचा पाया हलवू शकते. शेवटी विनोद आणि त्याचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि रचनाच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली.